लखनगिरी बाबांचा आश्रम मागे बघतोय तर मयाचा तीर पूर्व उत्तर आणि दक्षिण या दिशांना पाणी आहे. फक्त पश्चिम दिशा ही मोकळी आहे. खूप सुंदर असा आश्रम. रात्री पूर्ण खुला आसमान होतं. आश्रमात अजिबात जागा नव्हती. तसंही आश्रम छोटा आहे. नर्मदे हर बाबाजी. खूप सुंदर असं दृश्य. या आश्रमात आलं, फोन बंद, लाईट नाही आणि खुल्या आकाशाच्या खाली आम्ही झोपलो होतो. जो आनंद असतो तो आम्ही रात्री घेतलाय. नर्मदे हर शकता आपण. अशी खाडी, असा तो आश्रम झाडाच्या मध्ये आहे, दिसत सुद्धा नाही. आणि खूप असं सुंदर असं दृश्य आहे. हे बाबाजी आज आमच्यासोबत चालतायत. लखनगिरी बाबाच्या आश्रमापासून एक 500 फूट अंतरावरती आहे असा हा नजारा जो शूलपाणीच्या झाडीतला आहे. इथं आपण बघू शकता. इकडं सूर्य उगतोय, ते हनुमान मंदिर असं बघू शकता. आणि अशा प्रकारे MP मध्ये सुद्धा निसर्गाचा असा नजारा आहे. खूप सुंदर असं दृश्य. शूलपाणीतील झाडीमधील नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती तुम्ही असा दृश्य बघू शकता. इथे लाईट नाहीये, इथं ना टावर आहे. जसं वाटतंय की आपण कोणत्या युगात जगतोय. ही सुविधा इथे अजून यायची आहे. खूप सुंदर असा आश्रम होता. खुले आकाश, खुल्या आभाळाखाली जे झोपतोय ना, तर ते आपण खुल्या आभाळाखाली होतो. इथं रात्री आश्रमावर बघितलं आम्ही तर जेवणाची सुविधा त्यांच्याकडे तुटकी ताटकी आहे, पण खूप प्रेमाने ते करतायत. मयाच्या तीरावरती चालतोय, मयाच्या तीरावर घेतोय. खूप सुंदर असं दृश्य निसर्गाचं आपण बघू शकता. ही माता राणी आपली सेवा करते, तरी हे फक्त सेवाचा भाव कुठं. आज कोणी कोणाचा काटा काढायला तयार नाहीये. आजच्या जगामध्ये सुद्धा ह्या माताराम परिक्रमावासींची सेवा करतायत. तर सेवा त्यांना मिळणार काय? तर काहीच नाहीये, फक्त सेवा आणि कोणताही स्वार्थ न ठेवता. यांना कोणी विचारायला पण नाहीये आणि हे अशा प्रकारे सेवा करतात. माताजी, आपका नाम क्या है? दीपाली। दीपाली. अरे यार, करो जितना कुछ हो सके उतना करो. मैया तो आपको भर भर के देगी. नर्मदे हर. नर्मदेला आपण बघू शकता. असा हा सेवा, अशी ही सेवा हे इतकुले चिमुकले लेकरं करतायत. हे बघा, त्यांचं खाण्यापिण्याचे वांदे आहे. समोर मैया आहे, वरती डोंगर आणि रस्ता नाहीये. जाण्याचं साधन आपल्याला ते जे आपला जो चांगला परिक्रमा असेल, जो रस्ता लागतोय, तो रस्ता ह्या चिमुकल्या मुली इथं बनवतात घोंगसा गावामध्ये. नर्मदे हर. तर बघू शकता आपण त्यांचं वरती बघतोय आपण झोपडं आहे. त्या झोपड्यामध्ये नीट राहण्याची व्यवस्था सुद्धा नाहीये. हे बघा, असा हा रस्ता ह्या मुलींनी बनवलाय. किती चिमुकल्या मुली आहेत. आणि समोर बघतोय तर पाणी आणि डोंगर, दुसरं काहीच नाहीये. आणि हे लोक, हे आदिवासी या अशा पाड्यांमध्ये राहतात. हा बडवानीचा एक मागासलेला भाग आहे, पण चहाची सेवा करतायत. हे त्यांचा परिवार आहे. यांना खूप खूप आदिवासी पाड्यात राहत आहेत. तर आपण बघू शकता, ह्या असे हे लोक जगतायत. ना शेती आहे ना काहीच नाहीये, पण तरी सुद्धा जगतायत. तर असं बघू शकता. मैया, आप कितने साल से कर रही है सेवा? 3 साल हो गया बापू। 3 साल से मैया सेवा करती है. और जसं आपण खालून वर येतोय तर असं वाटतंय की ही मैया आवाज देते आणि चहा पाजवते. तर कोणतंही सेवा नाहीये आणि काही नाही, कोणी काय देतं माहित नाहीये, पण तरी सुद्धा हे लोक सेवा करतायत. तर हे मुलं बघतात आपण, तर शिक्षण यांच्यापासून खूप दूर आहे आणि अशा लोकांची सेवा व्हायला पाहिजे. तर मैया, ये आपको पैसा कहाँ से आता है इसका? कहाँ से नहीं आओ बापू, हलो हिलो करीन घर से पहुंचा है। ये मजुरी करते हैं आप और हाँ, सेवा मजुरी कर. करती है बापू। तर हे बघू शकता आपण, ह्या लोकांची किती मोठी म्हणजे दैन आहे आणि हे लोक सेवा करतायत. तर हे फक्त मैयाच्या किनाऱ्यावरच होऊ शकतं. ही मैया निस्वार्थ सेवा करून घेते. नर्मदे हर. नर्मदे यार बापू बापू। आणि हुकल्या चुकल्याला हे रस्ता बी देतात आणि यांचे मुलं यांचं सामान सुद्धा घेऊन जात आहेत.
तिथं थोडेफार काही लोक पैसे देतात, बस त्याच्यावर यांचं जगणं होतंय. चाय पी ले हो बापू, बाबाजी चाय पिलो. चाय पी ले हो बापू, बैठो. हर देव वा. आपण बघू शकता ह्या लोकांचा भाव. नर्मदे हर. नर्मदे यार बापू. आपण बघू शकता असे मागचे डोंगर चढून आलोय आणि आता ह्या रस्त्याने आम्हाला उतरायचं आहे खाली आणि पुढे ते मोठाले डोंगर आहेत. परत हे डोंगर सर करायचे. तर आम्ही झाड भोंगसा गावात मागे गेलंय. खूप मोठे असे डोंगर आहेत, खूप असा उंच डोंगर आहे. अशा प्रकारे आपण बघू शकता मायाचं हे दृश्य. आपण बघू शकता ते उंचावरून ते खोलवरती मायाचं पाणी दिसतंय. तिथून आम्ही वर आलोय. असे डोंगर, खाली ही दरी वाहते, हा झरणा, हे पुढे असे उंच उंच डोंगर आणि आमचा हा रस्ता चाललोय ह्या डोंगरावरती. तर असे आम्ही वरती चढत आहोत शूलपाणीच्या झाडीमध्ये. आजचा आमचा दुसरा दिवस आहे. अशा प्रकारे चालतोय आणि बोरी अशा प्रकारे बघू शकता परिक्रमावासी ते खालून वरती चढून आले, असे बसले आहेत. तर हे वरते हा डोंगर आम्हाला सर करायचा आहे. नर्मदे हर. असं बघू शकता आपण खालून वर आलोय आम्ही आणि आता चाललोय ते वर. माझ्या किती उंच डोंगर आहे. तर हे डोंगर आम्हाला सर करायचे आहे. त्याच्यानंतर परत वर डोंगर, खाली उतर वर जाय, हे सारखं चालू आहे. नर्मदे हर. असं वर आलंय तर ही मैया आपला पाणी घेऊन बसलेली आहे. अशा खूप असा मैयासाठी त्यांचा खूप असा भाव बघू शकता आपण. मैया पाणी नाही हो, कितना नीचे से आया है. खाली येऊन ते 2 किलोमीटर खोलवरून पाणी आणतायत आणि मैयाच्या परिक्रमेला जे परिक्रमावासी चालतायत त्यांना ते पाणी पाजतायत. घाम निघतोय, घसा कोरडा पडतोय. तुम्हाला सगळ्यात जास्त जेवणापेक्षा पाण्याची गरज पडते आणि तेच हे परिक्रमावाल्यांना पाणी पाजतात. नर्मदे हर बाबाजी. बघू शकता अशा प्रकारे ही खाडी आपलं सर करायची आहे. तर आता मी चालतोय नर्मदे हर. आम्ही असं ह्या डोंगरावरती आलोय आणि हे छोटे छोटे मुलं आहे. तर हे अशा बॅग 20-20 रुपयात हे बॅग ते वर नेऊन सोडतायत. त्यांना दुसरं काहीच नाही आहे. तर हा एक मायाच्या परिक्रमेमध्ये माल मजदुरी म्हणजे म्हणतो आपण, छोटे छोटे मुलं येतात. ह्या अशा मुलांच्या खांद्यावरती आपल्या पिशव्या द्यायच्या आहे आणि ते काही वयस्कर असतील, काही थकले असतील, ते पिशवी घेऊन चालू शकत नाही. तर अशा मुलांच्या हातावरती पिशवी, खांद्यावरती पिशवी देऊन प्लस ते चालतायत. बघू शकता असे वर आणखी आपलं चढायचं आहे. खाली येऊन आलंय ते हा रस्ता. आपण बघू शकता आम्ही हे खालून चालून वर आलोय. हा डोंगर आणि हा पुढचा रस्ता अजून बाकी आहे. असे हे निशाण आहे. बघतायत अशा प्रकारे डोंगर सर करून आलोय आणि आता हा रस्ता आमचा सर करायचा राहिलेला आहे. हे असं निशाण इथे आहे. नर्मदे हर. बाबा जी ये कौन सा गांव है? शेरवानी। और वो पीछे जो बड़ा पहाड़ हम चढ़ के आए वो कौन सा पहाड़ था? और रेफाड़ी। रेफाड़ी था। हाँ। और आगे आश्रम है तुकाराम पटेल। तुकाराम पाटिल, महाराष्ट्र वाला। हाँ। अरे हमारे महाराष्ट्र का आश्रम है। हाँ। वहाँ भोजन में क्या क्या मिलेगा अब हमें? बाजरे की रोटी, चना की दाल। एक नंबर भोजन है हमारे लिए वो तो। हाँ। चलो नर्मदे हर बाबा जी। और स्कूल का क्या हाल है? स्कूल का हाँ कालबेली। कालबेली। हाँ। जाते हो आप? हाँ जाते हैं। लेकिन और लंबा इसलिए नहीं जाते हैं। ठीक है पढ़ो। हाँ। पढ़ के कुछ बनो। हाँ। हाँ नर्मदे हर. नर्मदे हर। त्या प्रकारे आपण बघू शकता हे छोटे छोटे चिमुकले आहे, जंगलामध्ये चालतायत आणि पळत चालतायत. तर त्यांच्यासोबत मी विचारलंय तर हमें तो बाबा जी पहाड़ी का मालूमात है, हमें आदत है, आप जमीन पे चलते हो करके आपको दिक्कत होती है, ऐसा हो. तो जैसे ते म्हणाले नर्मदे हर. भाग रे बाबाजी,
भाग रहे हैं, अरे यार हमें भागने दो. आणि हे आता मला असं निघायचं आहे, तर इथं काही परिक्रमावासी थांबलेले आहे. असा हा आश्रम, हे असे परिक्रमावासी. आणि प्रदीप बोलो तुम्हारा नाम? प्रदीप खैरवानी खिरवानी. और कौन सा गाँव है? खिरवानी. खैरवानी आगे लगने वाला गांव कौन सा है? शिमलेट सेमलेट. उसके आगे बादल भादल. उसके पहिले महाराष्ट्र. हाँ महाराष्ट्र. आपण बघू शकतात असं हे जंगल. आम्ही सेमलेटसाठी निघालो आहे. असं ह्या रस्त्याने आता वरती जायचं आहे. आम्ही खिरनारी गावातून आलो आहे, पुढं चाललो आहे सेमलेटला. हा मागे रस्ता. आणि असे बघू शकता, हा इकडे बाबाजी चालतायत. हे डोंगर बघू शकता, असे डोंगर आहे. दुपारचा टाईम झालेला आहे. हे बघू शकता आपण, खाली वाहता येते एक झरा, खळखळ आवाज येतोय. ही झाडी आणि ते डोंगर. नर्मदे हर, नर्मदे हर. पुढं बघू शकतायत कितनी मोठी झाड़ी. क्या नाम है बेटा आपका? कमलेश. कमलेश. कितना पैसा मिला है? 300. ये बैग का 300 पक्का? वजन कितना है अभी आपके सिर पे? बहुत. बघू शकता मुलांनो, मित्रांनो, बघू शकता आपण दोन महाराजांचं सामान एका मुलाकडे. हा अन्याय. पुढे बघू शकता अशी झाडी. बाबाजी, ही अशी झाडी बघतोय आपण. खाली वाहतो ते झरणा खूप सुंदर असा. आणि ते आदिवासी बघताय, ते दूर झोपडी बघू शकता मित्रांनो. हे खालून आले ते बाबा, दमून बसलेत. पाण्याचा आनंद घेतायत. नर्मदे हर. तर बघू शकता अशी झाडी, असं जंगल. तर मित्रांनो, आपण बघू शकता हे कुली जे आपण पैशाने विकता येते, पण त्यांचं बघू शकता छोटे छोटे मुलं आहेत. तर त्या मुलांना सुद्धा असे ओझे देऊन तीन सेवा केली आहे. म्हणजे जोपर्यंत परिक्रमा चालते तोपर्यंत त्यांना पैसा मिळतो. तर हे खूप गरीब आदिवासी आहे मित्रांनो. तर यांना जे श्रीमंत परिक्रमावाले आहे, जे वयस्कर आहे, ते चालू शकत नाही, ते परिक्रमावासी अशा मुलांकडून बोझा मिल जाता तो बोझा को उठा के सेमलेट खैरवानी ला के रखते हैं. तर आपण त्यांच्यासोबत थोडं बोलू. तर बघू शकता. बाबाजी, आपका नाम क्या है? आपका नाम? राम सिंह. राम सिंह. चलो चलो. राम सिंह. पूरा ये गांव कौन सा है? घोंसा. घोंसा. आप घोंसा से आए हो? हाँ, घोंसा से. तो अभी कहाँ छोड़ेंगे हम हमारा भोजन? सेमलेट. सिमलेट छोड़ दोगे? हाँ. और आपको पैसा कितना मिलेगा? 300. 300. अभी तुम्हारे पास तो 2 बैग है. वो बाबा के पास 2 बैग है. वो बाबा को देखो. तो वो 2 बैग का 600 रुपये मिल जाएगा. और 600 रुपये में और अपन वापस आज और एक सवारी मिल जाएगी. मिल जाएगी. तो ये बहुत हो रहा है. जैसा आपका उम्र बहुत कम है. आपण मागे बघू शकतात मित्रांनो. सबसे छोटा है. हे छोटे छोटे मुलं आहेत. तर यांच्यावर सुद्धा असं वजन आणि हा अन्याय होतोय. तर श्रीमंत लोकांनी असेही पैसे दिले यांना, तर काय वाईट होणार आहे? मयाच्या परिक्रमेला आपण निघालोय, तर आपण जे खातोय त्याचा थोडी परतफेड तरी होईल. तर एक अशा प्रकारे आपण हे बघू शकता. सेमलेटपर्यंत हे छोटे छोटे मुलं बॅगी. आता ह्या भैयाला तर चालताही येत नाही. 2-2 आपले परिक्रमावासी पण काय करतात, दुसऱ्या पण व्यक्तीचं सामान एका बॅगमध्ये वजन वाढवून देतात आणि एका बॅगचे पैसे देतात. तर हे
हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. तर हे बघू शकता मित्रांनो, हे सिमलेटपर्यंत आमच्यासोबत चालणार आहे. का सिमलेट के भी आगे चलोगे? नहीं सिमलेट छोड़ देंगे. कुछ वजन कम कर दो बाबा जी आपका, मैं पकड़ू कुछ. अरे यार बहुत छोटा है यार. आपण बघू शकतात मित्र हो, परिक्रमावासियांचे हे ओझे वाहतात. हे कुली छोटे छोटे मुलं ते मागून बघताय. ते दोन येत आहेत. एक तर खूप छोटा आहे, तरीसुद्धा पोटा पाण्यासाठी त्यांना हे करावं लागते. तर काही परिक्रमावासी फोन त्यांच्यावर अन्याय करतायत. तो अन्याय असा आहे की ती जी बॅग दिसते त्या मुलाकडे, त्या बॅगेचं मी वजन बघितलं तर 18 ते 20 किलो आहे. तर ते तसं झालं नाही पाहिजे. हे दोन परिक्रमावासियांचं सामान एका बॅगमध्ये भरतायत आणि ह्या छोट्या छोट्या मुलांच्या हातात देत आहेत. तर ह्या मुलांना तर पर्याय नाही आहे, पोटा पाण्यासाठी हे सगळं करावं लागतंय. हा जोपर्यंत परिक्रमावासी आहे तोपर्यंत त्यांचा धंदा चालतो. परिक्रमा संपले तर ते पोटा पाण्यासाठी थांबले असतात. तर परिक्रमावासियांनी थोडी तरी माणुसकी दाखवावी आणि 2 बॅगचे वजन एका बॅगमध्ये करू नये. यांना तर पर्याय नाही आहे, हे तर पोटासाठी काही पण करणार आहे. पण आपण परिक्रमा करतोय, इतका अन्याय होऊ नये. आपण जो खातोय ते तरी परतफेड त्यांच्यावर जर सपोर्ट केला थोडा, तर तो थोडा अन्याय कमी होईल. आणि ते लोकांचं जे आपण इथं परिक्रमेच्या मार्गावर जे आश्रमांचं खातोय ती सुद्धा थोडी परतफेड होईल. तर बघू शकता मित्र हो, हे मुलं इथं 4 आहे आणि बॅगी 5. तर हे नर्मदे. आता आपण बघू शकता हा मोठा डोंगर परत आम्हाला लागतोय. आम्ही सिमलेटला चाललोय. मागे गेलं ते खिरणी आणि सिमलेटला जातोय. तर मागे बघू शकता, तर ही झाडी, हा आलेला तो रस्ता आणि हा पुढे जाणारा रस्ता. खूप उंच अशी पहाडी आहे. आपण बघू शकता खूप अशी खोलवरती झाडी. मयाच्या किनाऱ्यावरील हे दृश्य. आम्ही शूलपाणीच्या झाडीमध्ये चालतोय. नर्मदे हर. आपण बघू शकता आम्ही त्या दूरवरून आलोय. असा हा रस्ता आहे. ह्या डोंगराच्या टेकडीवरून परत खाली आलोय. खालून येणार हा रस्ता आणि परत इथून हा रस्ता जातोय. तर ह्या कोपऱ्यात जाऊन आम्ही परत वरती असं येणार आहोत. आम्ही त्या दूरवरचे डोंगर दिसत ते डोंगर क्रॉस करून ह्या मधल्या डोंगरातून आता रस्त्याला लागलोय. ते परिक्रमावासी येत आहेत. आपण बघतोय सुंदर असा निसर्ग, सुंदर असे डोंगर. आपण हा सिमलेट गावापाशी चाललोय. मागे बघतायत तर परिक्रमावासी येत आहेत. नर्मदे हर. प्रभूजी जाओ आराम से. आम्ही सिमलेटच्या जवळ आहोत. असा सुंदर असा निसर्गाचा नजारा बघू शकता. असे सुंदर असे डोंगर, हे डोंगर आणि हे येणारे ते परिक्रमावासी. नर्मदे हर. नर्मदे हर. बैग कहाँ गई आपकी? नर्मदे हर बाबूजी. आपण बघू शकता असे चालतायत परिक्रमावासी. नर्मदे हर. दुपारचे 2:30 वाजतायत. आम्ही सिमलेटवरून भादलला चाललोय. खूप ऊन होतं आणि डोंगर बघ, तर असे डोंगर. आता भादलचा डोंगर आहे. खूप उंच आणि खूप ऊन आहे. दुपारी थोडे कपडे धुवून घेतले, सुकवून घेतले आणि आता भादलच्या डोंगरामध्ये चालतोय. सिमलेट आणि भादल, नर्मदे हर आम्ही बघतोय. आता आम्ही सिमलेटवरून आलोय आणि भादलच्या डोंगरात चालतोय. असा रस्ता मागे बघू शकता आपण.
खूप ऊन आणि खूप कठीण असा रस्ता. आपण बघू शकता सिमलेटहून उतरतोय, हे खाली क्रॉस करतोय आणि बादलचा तो डोंगर बघू शकता. उंच उंच झाडी, उंच डोंगर आणि ह्या रस्त्याने आम्हाला जायचंय. बघू शकता खूप उंच असा डोंगर आहे. नर्मदे आहे. आपण बघू शकता असा हा झरणा कसा वाहतोय. ही झाडी, हे डोंगर आणि अशा प्रकारे निसर्गरम्य असं दृश्य हे आम्हाला सिमलेट येथून भादलला येताना लागतंय. वर बघतोय तर खूप अशी उंच उंच डोंगर आणि हे जाणारे परिक्रमावासी. आपण बघू शकता किती निसर्गरम्य दृश्य आहे हे. काय डोंगर, सुंदर असा डोंगर. हा डोंगर लागतोय भादल आणि सिमलेटच्या मधीची डोंगर आहे. तर हा भादलचा डोंगर आहे. सिमलेटहून निघालोय आणि भादलकडे जाताना हा सुंदर असा डोंगर लागतोय. आता हा डोंगर चढून आम्हाला वरती जायचंय. आपण बघू शकता अशा प्रकारे हे डोंगर आणि चालणारे हे परिक्रमावासी. आणि आपण तर हा झरा वाहतोय, खूप सुंदर असा झरा, खूप निसर्गरम्य दृश्य आहे. खळखळ वाजतंय आणि पुढं बघितलं तर असा डोंगर नर्मदे हा. आपण बघू शकता निसर्गाचे हे सुंदर असं दृश्य, जे खळखळणारे झरे आणि हा जो परिक्रमा मार्ग असं दिला आहे. बघू शकता आपण किती सुंदर असं निसर्गरम्य दृश्य दिसतंय. खळखळ वाहणारं पाणी. नर्मदे हर. स्विमिंग कर रहे, स्विमिंग. चॉकलेट खत्म हो गया, पैसा भी नहीं है. देखो हे छोटे छोटे मुलं स्विमिंग करतायत. पाठीमागे बघू शकता खोलवरून आम्ही आलोय. नर्मदे हर. डोंगर आहे. आपण बघू शकता आम्ही ती डोंगर, ते पलीकडचे डोंगर चढून खाली उतरून परत वरती ह्या रस्त्याने आलोय. आणि आता भादलचा हा डोंगर चढलेलो आहे. आता परत तो पुढचा डोंगर चढायचा आहे. नर्मदे हर. हे मैयाच्या किनाऱ्यावर मैयाच्या ताकदीने ते होऊ शकतं. चाय पीने की पियेंगे भाई. अभी ये मैया ऊपर हमें चाय लेकर आई है. हाँ चाय पियो. नर्मदे हर. असं बघू शकता आपण भादल काही लवकर येत नाहीये. हे मोठाले डोंगर परत चढायचे. आणि माग बघतोय आपण तर हे डोंगर, ते समोरची जी घाटी दिसतीये ती चढून खाली उतरून परत वर आलोय. आणि अशा प्रकारे आता आम्ही भादलकडे रवाना झालेलो आहोत. तर ही खूप कठीण अशी घाटी आहे. शूलपाणीच्या जंगलामध्ये एक से बढ़कर एक अशा घाट्या, असे डोंगर लागत आहेत. एक से कठीण असा रस्ता. नर्मदे हर. बघू शकता आपण पुढं हा डोंगर आम्हाला सर करायचा आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे हे घाटी, ही अशी झाडी, हा रस्ता आणि असा चाललेलो तो मी नर्मदे. आपण बघू शकता हे असं दुपारी 3 वाजेचं दृश्य असं धुकं दिसतंय. आज दिनांक 12/11/2025. बादलच्या डोंगरावरती मध्य प्रदेश, जिल्हा बडवानी
आम्ही शूलपाणीच्या घाटीमध्ये चालतोय. हे दृश्य आहे बादलच्या डोंगरामधलं. नर्मदे नर्मदे हर. आम्ही बादलच्या डोंगरामध्ये चालतोय. शूलपाणीची झाडी मागे नर्मदे हर. खूप सुंदर असा निसर्गरम्य दृश्य बादलच्या डोंगरामध्ये शूलपाणीच्या झाडीमध्ये. आम्ही सिमलेट येथून येतोय. सांगितलं होतं 7 किलोमीटर, पण 7 किलोमीटरच्या पुढे अंतर झालंय. अजूनही बादल येत नाहीये. आम्ही जंगलाचा आनंद घेतोय. आपण सिमलेटवरून येत आहेत. तर सिमलेटवरून 7 किलोमीटर हा बादलचा आश्रम आहे. इथे सुद्धा परिक्रमावासियांची सेवा होते. तर आपण बघू शकता असा हा आश्रम नर्मदे हार. हे आपले महाराष्ट्रीयन संत आहे जे इथं सेवा देत आहेत. त्यांना नर्मदे हर अशा प्रकारे बघू शकता. मागून आलाय तो सिमलेटचा रस्ता आणि खूप मोठा असा आश्रम आहे हा. मागे पण आश्रम आहे. त्याच्या पलीकडून बी एवढी जागा आणि इकडे सुद्धा आश्रम आहे. वरती सुद्धा जास्त परिक्रमावासी असले तर वरती पण सेवा होते. आणि हे हा शेवटचा मुक्काम एमपीतला. आणि याच्यानंतर काही वेळा अंतराने आपण महाराष्ट्रामध्ये सुरुवात करतोय. नर्मदे हर. तर बघू शकता हा नजारा. हे गाव, हे छोटासा पाडा आहे, छोटेसे वस्ती आहे. त्या वस्तीवरती सेवा होते. आणि आम्ही आता पुढे हा डोंगर चढून परत जाणार आहोत. तर कदाचित आमचा हा आजचा शेवटचा मुक्काम होता, तो आम्ही सोडला आहे. याच्यानंतर पुढचा मुक्काम जो महाराष्ट्रामध्ये असेल. नर्मदे हर. आपण बघू शकता हे ताडीचं झाड आणि वर लावले ते मटके. तर हे बघू शकता आपण अशा प्रकारे ही ताडी. त्याचं काय दवा हे माहीत नाही आहे, पण हे ताडीचं झाड आहे. आपण बघतायत आम्ही एमपीच्या शेवटच्या बॉर्डरला चालतोय. आता आम्हाला काही वेळाने महाराष्ट्राची बॉर्डर लागेल आणि आम्ही झडगावमध्ये नंदुरबार झडगाव इथे जाऊ. हे परिक्रमावासी येत आहेत. नर्मदे हर. सेवा करतायत परिक्रमावासियांची. नर्मदे हर. लिया मैया लिया. हे छाछ पाजतायत का तर परिक्रमावासी दमून येणार आहे. त्यांच्या शरीराला गरज आहे त्याची, म्हणून हे छाछची सेवा करतायत मैयाच्या किनाऱ्यावर. खूप बघतायत. तर हे पलीकडे आहे ती महाराष्ट्राची बॉर्डर आणि ही आहे एमपी. हे एमपी बॉर्डर. हे महाराष्ट्र मागे एमपी बॉर्डर आहे आणि इकडे ही महाराष्ट्राची बॉर्डर. ही नाव आणि मागं बघतोय आपण तर ही एमपीची बॉर्डर. आम्ही एमपीला आज कितना बजा बाबाजी? 4 बजा. हम आज 4 बजे मैया को क्रॉस, म्हणजे ही छोटी मैयाला क्रॉस करून महाराष्ट्रात प्रवेश करतोय. बाबाजी बैठने की थोडा दिक्कत है यार. आपण बघतायत हा महाराष्ट्रातला आश्रम आहे. आश्रम नंबर 2 हा कालूसिंग पावरा यांचा आश्रम आहे. इथे सुद्धा परिक्रमावासियांची सेवा केली जाते. बघू शकता आपण. मध्ये